सतीश उर्फ खोक्या भोसले याला काल अटक झाली आणि त्याच्या घरावर वन विभागाने लगेच बुलडोजर फिरवला। आता खोक्या भोसले याच्या घरावर बुलडोजर फिरवण्यासाठी एवढी तात्पर्यता का दाखवली असेल वन विभागाने? जर हे घर अनधिकृतच होतं तर इतक्या वर्ष तुम्ही ते पाडलं का नाही? त्याला अटक झाल्यानंतरच का पाडलं? आता खोक्याने जो गुन्हा केलाय त्याची शिक्षा त्याच्या घरच्या इतर सदस्यांना का तुम्ही देत आहात? कायदेशीररित्या पहिली नोटीस द्यायची असती कोणती इमारत घर पाडायचं असेल तर, परंतु आता आपण पाहत आहे महाराष्ट्रभर डायरेक्ट येऊन बुलडोजर फिरण्याचं काम होत आहे, ज्यामुळे तिथे राहणारे लोक हे रातोरात बेघर होत आहेत। काही दिवसांपूर्वी भोसरीमध्ये जे कुदळवाडी आहे तिथेही अशा अनधिकृत घरं पाडण्याचं काम सरकारने केलं आणि यामध्ये काही नोटीस वगैरे दिल्या नाही। तिथं बांगलादेशी नागरिक राहत आहेत, ठीक आहे, मग इतक्या दिवस तुम्ही तिथे अनधिकृत बांधकाम होऊन कसं दिलं? त्यांना प्रोत्साहन कुणी दिलं? हाही प्रश्न इथं निर्माण होतो। काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या अनधिकृत घरं आणि ते पाडण्याच्या कार्यक्रमाबद्दल सरकारच्या? कमेंट करा।